आई कुठे काय करते? मित्रांनो, सुशिक्षित असताना सुद्धा, अंगी अफाट कौशल्य असताना सुद्धा महिला आपल्या कुटुंबातल्या मुलांचं संगोपन चांगलं व्हावं, आपला परिवार पुढे जावा यासाठी म्हणून आपल्या करिअरचा त्याग करतात. परंतु त्यांच्या वाट्याला नेमका हा प्रश्न येतो, आई कुठे काय करते? पण आज हा व्हिडिओ पाहिल्यानंतर कोणाची हिंमत नाही होणार हा प्रश्न विचारण्याची, कारण आई स्वतःसाठी कुठं काय करते हा खरा प्रश्न आहे. आज आपल्या भारतीय संस्कृतीमधलं ते सुभाषित मला आठवतं, यत्र पूज्यते यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता. भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रियांना इतकं मानाचं स्थान आहे आणि आज सर्वोच्च न्यायालयाने एक निकाल दिला आहे. त्या निकालावरून सर्वोच्च न्यायालयाने हे स्थान मान्य केले आहे. कोणत्याही 5 डिजिट मॅनेजरला जेवढा पगार आहे त्याच्याहीपेक्षा जास्त मूल्य या महिलांच्या कमाईचं होऊ शकतं. सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालात असं म्हटलं आहे की महिला कोणावरही अवलंबून नाहीत, उलट परिवारातले सदस्य जे कमवतात ते त्या महिलेवर अवलंबून आहेत आणि म्हणून महिन्याला 30,000 रुपये किमान त्या महिलेचं वेतन गृहीत धरावं असा निकाल न्यायालयाने दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संजय करोल आणि एन कोटेश्वर सिंह यांच्या खंडपीठाने हा महत्त्वपूर्ण ऐतिहासिक निकाल दिला आहे. कॉर्पोरेट भाषेत सांगायचं तर महिला एकाच वेळी तज्ज्ञ, सेफ, फायनान्शियल मॅनेजर आणि मल्टीटास्किंगचं काम करतात. भारताच्या एकूण GDP मध्ये 15 ते 17% वाटा हा या महिलांच्या अदृश्य सेवेचा असतानाही महिला दुसऱ्यावर अवलंबून कशा असतील? म्हणूनच केवळ घराचा आधार न मानता न्यायालयानं त्यांना भारताच्या निर्मात्या, भारताच्या राष्ट्रीय निर्मात्या, नेशन बिल्डर अशा शब्दात त्यांचा गौरव केला आहे. आता यापुढं महिलांनी स्वतःला गृहिणी म्हणू नका, आम्ही घरात असतो, होममेकर आहोत असंही म्हणू नका. खरं तर आता नवीन इराची सुरुवात होती आहे, इरा ऑफ रिइन्वेशन, जिथे महिला आपल्या स्वतःच्या एका वेगवेगळ्या आयुष्याच्या टप्प्यावर जेव्हा स्वतःचं शिक्षण आणि व्यवसाय पुन्हा सुरू करतात ना, तेव्हा समाज त्यांना आदरानं सी बॉस म्हणतो. स्टे ॲट होम मॉम असं तुम्हाला म्हणणारी तुमची मुलं पुढे जाऊन मॉमप्रेन्युअर इतक्या मोठ्या प्रमाणात संबोधतील. घर सांभाळताना आपल्याला अनेक जबाबदाऱ्या कराव्या लागतात. आता भारत माता तुम्हाला पुकारते आहे भारताला अर्थसत्ता, महासत्ता होण्यासाठी. या भारत माता तुम्हाला तर पुकारते आहे भारताला आर्थिक महाशक्ती बनवण्यासाठी. जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धारी. या शिक्षण क्रांतीला महात्मा फुलेंच्या या शब्दांनी रूप दिलं. आता गरज आहे ग्लोबल क्रांती करण्याची, आता गरज आहे अर्थक्रांती करण्याची आणि म्हणून तुमची ग्लोबल ओळख निर्माण करण्यासाठी या डिजिटल क्रांतीचे भागीदार व्हा. तुम्हाला प्रगतीसाठी नेमकी कशाची आवश्यकता आहे कमेंटमध्ये बॉक्समध्ये सांगा. तुम्हाला प्रगतीसाठी नेमकी कशाची आवश्यकता आहे कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा. आम्ही आहोत तुमच्या पाठीशी. क्रांती, मी आणि पलटण. व्हिडिओ शेअर करा. स्त्री शक्तीच्या या क्रांतीमध्ये सहभागी व्हा. जय हिंद.